ज्या परमेश्वराला आपण जे बाहेर बाहेर शोधतो तो बाहेर नाही, तर तो तुमच्या आत आहे. देहाचे मंदिर आत बाहेर म्हणून तुका म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटो. त्या पांडुरंगाचं दर्शन बाहेर नाही होत. वेद उपनिषद पुराण संपून सांगतात की ज्या गोष्टीचा तो शोधत आहे ती गोष्ट तुमच्या आत आहे. तुमचा खरा मार्गदर्शक तुमच्या आत आहे. तुम्हाला सगळा प्रेरणास्थान देणारा तुमच्या आनंद आहे. आनंदाचा कंद तो कुठं आहे तर तुमच्या आत आहे. आणि तेच माऊली शॉर्टमध्ये सांगतात देवाच्या द्वारे क्षण होते तेने मुक्तीच्या जाईल. आणि तेच हरिपाठाच्या पूर्णचरणात सगळं क्लिअर कट सांगितलंय. चहुवेद जाणं साहिशास्त्रकारांना 18 पुराणं हरिसी गाणं मंथून येतात तैसे ग्रंथा वाया व्यर्थ कथा सांगितला. एका हरी आत्मा जीवी शिवी समोर वाया तो दुर्ग मनवला. आयुष्याचा अनमोल वेळ जो कुठं लावायचा आत्मने वळण्यासाठी लावा. म्हणून म्हणतात मूर्ख नाभी कुंडल बसे मूर्ख धुंडे वनमाय ऐसे गडगड बर्मय दुनिया जानत. हे दुनियाला जर जाणून देणार असतात तर संत महापुरुष वेळोवेळी येतात आणि ते मार्गदर्शन म्हणतात. ज्या गोष्टीचा शोध तो जीवनात काय करतो तो जीवनात तो अंतर्मुख होतो आणि त्या आतलं दर्शन गेल्यानंतरच खऱ्या दर्शनाची खरी प्राप्ती प्राप्त होती. म्हणून माऊली म्हणतात अमोली कधीही न साधे परमेश्वर ज्ञानदेव म्हणून तरी जीवन. असं सुंदर कार्य तुम्ही तुमच्या जीवनात करताय. अध्यात्मातल्या 5 स्टेप सांगितल्या. पहिली प्रतिमा दर्शन, दुसरी सगुण दर्शन, तिसरं अवतार दर्शन, चौथं ईश्वर दर्शन आणि 5वं विश्वरूप दर्शन. पहिलं दर्शन म्हणजे फोटोमध्ये दर्शन घेणं प्रतिमा दर्शन. दुसरं मग सगुण दर्शन म्हणजे काय लोकांनी भगवंताचं नाम घेणं देवाच्या दर्शन झाल्याचं. नाही तर हॅलो हा 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 त्याला ते दोन्हींचा योग साधला जातो. तर सगुण दर्शन म्हणजे आवडे हे रूप गोजेरे सुगुण पाहता लोचन सुखावली. आता दृष्टीपुढे ऐसा चित्र आहे जो मी तुझं पाहिलं त्या भगवंताचं रूप चालतो सगुण रूप. आणि अवतार दर्शन म्हणजे जे जे झाले अवतार चुकात देव सगळ्या अवतारामध्ये आपल्याला सहाय्य करण्यासाठी वेळोवेळी मदत करतात आणि ते दर्शन घेतो. जे 3 दर्शन. पण चौथं जे दर्शन म्हणतात त्याला ईश्वर दर्शन म्हणतात. ईश्वर दर्शन संत महापुरुष सगळे सांगतात ईश्वर दर्शन बाहेर नाही होत, ईश्वर दर्शन आत होतं. आणि आतमध्ये जाण्याची अशी माणसं असा जीवनात सहज जीवनात योग घडावा. आणि योग घडल्यानंतर सहयोग जीवनात प्राप्त होतो. आणि हा तुम्ही जीवनात भगवंताचं पुढे मिळत असेल तर 3 गोष्टींनी प्राप्त होतं. एक शरणांगती. तुम्ही सगळ्यांना विनंती करतात शरण आला तरच त्याला ते कळत. दुसरी गोष्ट ते ज्ञान पैगा बरवे जरी मनीमध्ये आधी आला तरी संता सेवा दर्शन ते ज्ञान उत्तम आहे, पवित्र आहे, गोड आहे. जगात पवित्र काय तर ज्ञान आहे. ज्ञान काय करतं ज्ञान जीवन बहिर्मुख नाही तर ज्ञान जीवन अंतर्मुख. आणि आत्मधी करून असा सहज तुमच्या जीवनात करताय तुमच्याकडून ती सेवा घडते. हा ईश्वरी कृपेचा आपल्याला असणारा हा प्रसाद आहे. आणि जी करताय ते करत नाही तर तुका म्हणे माझा न घडता सेवा पूर्व सेवा घडती आहे. आणि तिसरी गोष्ट जर आपल्याला अजून जर देव जर सतत आपल्या आत आहेत पण तो कसं भेटावं तर तो सेवेने भेटतो. तुम्हाला बघा इतक्या दिवसाचा आनंद कशात मिळाला असेल तर तुम्ही 4 लोकांना सांगण्यात मिळाला असेल. मला आनंद मिळतो तुम्हाला मला सांगण्यात आनंद होतो. म्हणून सेवेला आगे सेवक झालो तुमच्या लागून आणि त्या सेवेने दुसऱ्याला आनंद तो एक त्या भगवंता जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे तुम्ही इतकं सुंदर कार्यक्रम केला. सगळ्यांना असा आनंदमय होतो की सगळे फुलं आनंदित होऊन त्या भगवंतापर्यंत आमच्या संत तुकाराम महाराज संस्थांतर्फे आमचे मॅनेजर आहेत ते सत्कार करतात. बरं